नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पत्रकारांनी सामाजिक स्वास्थ्य जपत असताना आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये। सामाजिक स्वास्थ्याबरोबरच आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। पत्रकारांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांकडून नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळत असून परभणी जिल्ह्यातील पत्रकार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या स्वास्थ्यासंदर्भात जिल्हा रुग्णालय सर्व सुविधा तर उपलब्ध आहेतच, शिवाय कोणत्याही खाजगी रुग्णालयात गरज पडल्यास आपण मदत करण्याचं आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांनी दिलं आहे। परभणी येथील देवगिरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य तपासणीचं आयोजन करण्यात आलं होतं। परभणी मराठी पत्रकार संघ आणि देवगिरी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीनं 3 डिसेंबर रोजी हे शिबिर घेण्यात आलं। या शिबिरामध्ये रक्ताच्या विविध तपासण्या, ECG यासह जवळपास 10 तज्ज्ञ डॉक्टरांनी पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबियांची तपासणी केली। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार, त्याचबरोबर IMAचे अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी, डॉक्टर एकनाथ गबाले, डॉक्टर अजय कुंडगीर, डॉक्टर निहार चांडक, राहुल टेंगसी, डॉक्टर निनाद सूर्यतळ, संदीप वानखेडे, मनोज मोरे, प्रसाद यादव, श्रीमती चांडक, श्रीमती यादव यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर आसाराम लोमटे, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर, कार्याध्यक्ष प्रभू दिपके, विनोद डावरी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर एकनाथ गबाले यांनी जिल्ह्यात देहदान आणि अवयवदान याविषयी जनजागृती करण्याचं आवाहन केलं। शिबिराच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, वृत्तपत्र कर्मचारी, छायाचित्रकार, त्याचबरोबर देवगिरी हॉस्पिटलचे विनोद गारुडी, महालॅबचे जयेंद्र गायकवाड, ओमकार पालकर, सुदाम शिंदे, अभय काळे, न्यू लाईफलाईनचे पंकज खेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी पुढाकार घेतला। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सेलू उपजिल्हा रुग्णालयात देखील आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी डॉक्टर जनार्दन गोळेगावकर, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, डॉक्टर मस्के, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद इलियास, निसार पठाण, मोहसिन अहमद यांची उपस्थिती होती। यावेळी 40 पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली।